होय, ते मला एक विचारायचं होतं. आपलं लग्न घरचे मनानं लावून देतात का घरच्याला सांगावं लागतंय की बापा मी लग्नाला आलो म्हणून? हा नाही, घरी काय मग लग्नाचा हिशेब निघन हो, त्याचा नाही. स्वतःची बायको ऐश्वर्या का असे ना, पण नवऱ्याला शेजारची रानू मंडलच आवडते. स्वतःची बायको ऐश्वर्या का असे ना, पण नवऱ्याला. आम्ही भारतीय बायका कपड्यांची खरेदी करताना डिस्काउंट मागत नाही, तर डिस्काउंट साठी सरळ दुकानाच्या बाहेर निघायचं नाटक करतो. प्लीज मला भांडण करायचं नको. भांडण केलीस की पार माझ्या हात पाय गळलेल्या, छातीत दुखलेले, डोकं दुखलेले, पार माझी तब्येत खराब होलेली ग. अहो पण मी तुमच्यासोबत भांडण नाही केली तर माझी तब्येत खराब होते हो. हे हात नको लावू मला. लावू दे की. मुसखड्या परत लावतोय. अगं माकड मामी, तुला बघून मला माझ्या मामीची आठवण आली ग. प्रत्येकाकडे असा एक मित्र असतो की आपण त्याच्या सोबत फिरायला चाललोय हे घरच्यांना सांगितल्यानंतर घरचे आपल्याला जाऊन देत नाही. प्रत्येकाकडे असा एक मित्र असतो की आपण त्याच्या सोबत. स्वतःची बायको ऐश्वर्या का असे ना, पण नवऱ्याला शेजारची रानू मंडलच आवडते. स्वतःची बायको ऐश्वर्या का असे ना, पण नवऱ्याला. मम्मी तू का ग शांत शांत आहेस? कसला विचार करत बसलीस? अरे बाळा, माझ्या मोबाईलचा रिचार्ज संपलाय रे. सकाळपासून रील पाहिली नाही का कुणाचा स्टेटस पाहिला नाही, लय अस्वस्थ वाटायला लागलंय रे. अगं मम्मी मग पप्पांना रिचार्ज करायला सांगायचं ना. तुझा बाप म्हणला तर अर्ध्या तासात रिचार्ज मारतो म्हणून. हातबट्टी पिऊन कुठं उलातलाय काय माहिती. शेजारच्यांना म्हटले तुमच्या वायफायचा पासवर्ड द्या, तर त्यांनी पण पाठ फिरवली रे. ए फसवलं पप्पांनी माझ्या, मम्मीचा रिचार्ज केला नाही. पोरग गाणं चांगलं म्हणतंय, त्याला लिटिल चॅम्प्स मध्ये पाठवा की. शेजाऱ्यांकडे. ओ मला एक सांगा, लग्न म्हणजे काय हो? अगं लग्न म्हणजे घोड्यावर बसून केलेला गाढवपणा. मेरे घर वाले मुझे कामचोर कहते हैं, लेकिन मैं कामचोर नहीं हूँ. बस मारो काम करने को मन नहीं करे यार.